खऱ्या बातम्या वेगाने, आवाज तुमच्या हक्काचा. अहिल्या न्यूज 24 आवाज सातपुड्याचा. सदस्य आहे शुभम लोणकर त्यांनी दिवे मातेची धमकी दिली. त्याच्याबद्दल त्यांना एक वाय वर्तेची सुरक्षा आणि एक स्पॉटिंग गाडी शासनाने प्रदान करावी, कारण त्यांच्या धमकीकडे दुर्लक्ष करणं हे असंच एक बाबा सिद्दीकी नावाचे जे माझी संघातील काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं आहे की मागील काळामध्ये आपल्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धज्जा उडताना दिसत आहे. अकोल्याचे आमदार आदरणीय साजिदभाई पठाण साहेब यांना बिश्नोई गँगचे लोणकर यांनी धमकी दिली. खंडणीसाठी ही धमकी होती आणि जर पैसे नाही दिले तर तुम्हाला जीवे मारू, अशा पद्धतीनं जर आपल्या राज्यामध्ये एका आमदार महोदयांवर अशा पद्धतीनं फोन करून त्यांना धमकी दिली जाते आहे, तर गांभीर्यानं प्रशासनानं शासनानं हे विषय घेतले पाहिजे. अशा व्यक्तीला अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. कारण याआधी देखील माजी आमदार बाबा सिद्दीकी यांना अशीच धमकी आली आणि त्यांचा खून याच गँगच्या लोकांनी केला आहे. म्हणून आमचं सर्वांच्या वतीने हे निवेदन आहे की शासनानं गांभीर्यपूर्वक या गोष्टीचा विचार घेऊन आमदार साजिद पठाण साहेब यांच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा द्यावी. एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्था चांगला राहील यासाठी सर्वसामान्यामध्ये चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी पुढील काळात कार्य उचललं पाहिजे. सत्य, वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज 24 आवाज सातपुड्याचा. आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत, तुमच्या शैलीत. अहिल्या न्यूज 24 बातम्या जशा आहेत तशाच.